मागे होळी उत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा। आणि ह्या होळीमध्ये दारिद्र्य दुःख आणि सर्व हे नष्ट होऊ द्या आणि बळीराजाला सुद्धा चांगले दिवस येऊ द्या। या महाराष्ट्रात ही होळी गेले 35 वर्ष माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांच्या हस्ते हिचं पूजन होतं आणि या ठिकाणी एक गाव एक होळी ही याची प्रथा आहे। आणि परंतु या ठिकाणी तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह, महिलांचा उत्साह या होळीच्या दरम्यान बघायला मिळतो। आणि त्याचबरोबर आपण या परिसरातील सर्व नागरिकांना मनापासून होळीच्या शुभेच्छा देतो। आणि या होळीमध्ये दारिद्र्य दुःख सगळे जळून जाऊ द्या, चांगली सद्बुद्धी येऊ द्या, जे चुकीचे विचार आहेत ते दहन करण्याची खरी होलिका मातेची हे आहे। आणि म्हणून होलिका मातेमध्ये जे काय चुकीच्या वाईट प्रवृत्ती जी असते ती नष्ट व्हायला पाहिजे आणि चांगली प्रवृत्ती लोकांमध्ये यायला पाहिजे, चांगला आदर्श लोकांमध्ये यायला पाहिजे। आणि म्हणून या होळीचं पूजन असतं। कारण होळीचा आपण बघितलं तर ह्या पूजनाचा खास महत्त्व हाच आहे तर चांगले विचार तुमच्यामध्ये रुजू द्या आणि वाईट विचार आपल्यामध्ये असणारे ते नष्ट होऊ द्या। त्यांना मी आव्हान करतो
होळी आपण उत्सव साजरा करतो. उद्या धुळवड आहे. धुळवड नागरिकांनी साजरी करावी. आताच माननीय आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं का पर्यावरणपूरक धुळवड साजरी करा, जेणेकरून पर्यावरणाचा नाश होणार नाही, घास होणार नाही आणि नागरिकांनाही त्याचा त्रास. केमिकलयुक्त कुठलेही कलर वापरू नका. अगदी पर्यावरणपूरक असे कलर वापरा. ही सर्व नागरिकांना मी आवाहन करतो.